कडू आठवणी या ठिकाणी जागा झाला या स्पर्धेच्या निमित्तानं या परशुराम चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून 50 धावा अजूनही फक्त 4 धाव्यांची आवश्यकता त्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत ते 7 कोण ठरेल 21,000 आणि आकर्षक चषकाचा मानकरी विनिंग ऑन अ हाय नोट MS धोनी स्टाईल षटकार PNG ब्रँडेड षटकार सुदीप वन मॅन आर्मी वन मॅन शो अतिशय सुंदर आणि सामनावीर निवडण्याची गरजच नाही वन मॅन आर्मी वन मॅन शो अंतिम सामन्याचा सुदीप 13 चेंडूत 45 धावांचं योगदान सुदीपनं दिलं त्यात एकंदरीत षटकार किती आहेत षटकार आहेत 6 आणि चौकार 1 अशी त्याची कामगिरी आणि निश्चितपणे बघा तीच त्याच आठवणी या ठिकाणी जागा झाल्या भारतीय संघाच्या कडू आठवणी या ठिकाणी जागा झाल्या जो संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिला होता त्या संघाला अंतिम फेरीच्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली आणि जो संघ या ठिकाणी वाटत होता की या ठिकाणी उपविजेता ठरू शकेल त्या संघानं या स्पर्धेचं या मानाच्या परशुराम चषक 2023 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पुन्हा एकदा विजेत्या गिरनार 11 संघाचं मनापासून अभिनंदन पराभूत झालेल्या वीर सावरकर संघाचं देखील मनापासून अभिनंदन त्याचबद्दल या सुंदर अशा स्पर्धेचं समालोचन करण्याची मला संधी दिल्याबद्दल अगदी मी कोकणातून सावंतवाडीतून या ठिकाणी या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी आलेलो आहे ती संधी दिल्याबद्दल परशुराम चषक आयोजन क्रिकेट कमिटीचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड ज्यांनी विस्फोटक फायनलला शतकी खेळी केली तशी खेळी या ठिकाणी सुदीपनं साकारली आणि त्या आठवणी खरंच पुन्हा एकदा या ठिकाणी जाग्या झाल्या समालोचनाची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजन कमिटीचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि तुम्हा सर्वांची या परशुराम चषक या स्पर्धेतून रजा घेतोय धन्यवाद सर्व प्रमुख मान्यवर जे या ठिकाणी या पारितोषिक अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित आहेत सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी आपण मैदानावरती यायचं आहे सन्माननीय निरंजन दास सांगवडेकर साहेब अध्यक्ष विश्ववती चिकित्सालयाचे या ठिकाणी आहेत त्यांनाही विनंती करतो आपण जरा मैदानामध्ये या